सुरुवातीलाच आपण थेट पत्रकार परिषदेमध्ये जातोय। हर्षवर्धन पाटील त्याच्यात बोलतायत। हर्षवर्धन पाटील बाईट होतो। मी सर्व पत्रकारांचं प्रथमतः आपण इथं आलात त्याबद्दल स्वागत करतो। आता सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे आणि बैठक घेऊन तिथंच मी पत्रकार परिषद घेतलेली आहे। माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण तिथे या आणि तिथं सविस्तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि तिथं प्रेस कॉन्फरन्स घेतलेली, आपण तिथे यावं। धन्यवाद। सगळं काल पवारांना भेटलात, आज बोर्ड काढलेत सगळे, तुतारी बोलवली का स्वागताला? माझं म्हणणं कार्यकर्ते बसले, सगळे कार्यकर्ते सगळे तिथं बसलेले आहेत। माझी विनंती आपल्याला तिथे या आपण सर्व। चला मोरे चला। हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले पत्रकारांशी आपण बघितलं। पत्रकार परिषद त्यांची अगदी थोड्याच वेळात सुरू होतीये, तर पुढारी न्यूजवर आपण निश्चितच त्याचे अपडेट्स बघणारच आहोत, कारण ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतायत अशा चर्चा सध्या रंगलेल्या आहेत। तर हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर कार्यकर्ते मात्र नाराज असल्याचं कळतंय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आहेत असं कळतंय। कार्यकर्ते 2 ते 3 दिवसात ठोस निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। आयात उमेदवारांना संधी देऊ नका अशी मागणी कार्यकर्त्यांकडून पवारांकडे केली गेली आहे असं कळतंय। त्यापूर्वी विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत आणि ते तिथून लढतील, शरद पवारांच्या पक्षाकडून लढतील अशा चर्चा आहेत। मात्र पवारांचे कार्यकर्ते याबाबत नाराज आहेत। इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयावरचे भाजपचे फलक हटवले गेलेले आहेत। जनसंपर्क कार्यालयावरील भाजपच्या नेत्यांचे फोटो सुद्धा हटवले गेलेले आहेत असं कळतंय। हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाचा जो मुद्दा आहे तो जवळपास आता निश्चित झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता जो फलक होता भाजपच्या नावाचा किंवा इतर सगळ्या नेत्यांचा तो आता हटवला गेलाय। ही दृश्य आपण बघतोय। Thank you.